राजमाता जिजामाता यांनी अतिशय कठीण प्रसंगांना सामोरे जाऊन स्वराज्याच्या सूर्याला जन्म दिला. नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे. मागील भागात आपण पाहिले की कशा प्रकारे परकीय शक्ती भारतात आल्या आणि मराठ्यांनी त्यांच्या विरुद्ध लढा सुरू केला. जर तुम्हाला आमच्या मागील भाग पाहायचा असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, कमेंट्स बॉक्समध्येही दिलेली आहे. तुम्ही तो मागील भाग पाहू शकता. आमचा चॅनल जरूर सबस्क्राईब करा, कारण की हा फक्त एकच व्हिडिओ नसणार आहे. आम्ही क्रमाक्रमाने मराठ्यांचा पूर्ण इतिहास हा तुमच्या समोर सादर करणार आहोत. आता पुढे 1620 मध्ये मोगल सैन्याचे आणि निजामशाहीचे जे युद्ध झाले, जो संग्राम झाला, त्याच्यामध्ये मोगल सत्तेला आणि शहाजहानला हे निश्चित झाले की जोपर्यंत मराठे निजामशाहीला पाठबळ देत आहे, जोपर्यंत मराठे सैनिक निजामशाहीच्या बरोबर लढत आहेत, तोपर्यंत निजामशाही संपवणे अत्यंत कठीण आहे. शहाजहानला हे कळून चुकले आणि शहाजहाननी आपली रणनीती बदलली. ज्या सरदारांना, जहागीरदारांना युद्धामध्ये पराजित करता येत नव्हते, अशा सरदारांना आमिष दाखवणे सुरू केले, मोठमोठे दौलत देण्यास सुरू केली, वतनदारी देण्यास सुरू केली. असे करून शहाजहाननी मोठमोठ्या सरदारांना आपल्या बाजूला वळवून घेतले. हळूहळू बरेचसे मोठमोठे सरदार, जहागीरदार हे शहाजहानच्या बाजूने वळून आले. मोगलांचे वर्चस्व दक्षिणेमध्ये वाढू लागले. पण तरीही शहाजीराजे शहाजहानच्या या लालचेला कधीच भुलले नाही. शहाजीराजे इमानदारी राखून मलिकंबर आणि निजामशाहीला धरून होते. शहाजहानची शक्ती ही दिवसेंदिवस वाढतच चालली होती. मोगल सैन्य निजामशाहीवर वारंवार हल्ले करत होते. दिवस रात्र मोगल सैन्य निजामशाहीवर तुटून पडले होते. या होणाऱ्या वारंवार हल्ल्यामुळे शेवटी मलिकंबर त्रस्त झाला. त्रस्त होऊन शेवटी मलिकंबरने अहमदनगर आणि त्याच्या सभोवतालचा मुलूक हा शहाजहानच्या हवाली केला. हा मुलूक मिळाल्यानंतर शहाजहान दिल्लीकडे परतला. शहाजहान दिल्लीला परतला ही वार्ता मलिक अंबरला येताच मलिक अंबर आणि शहाजीराजांनी अहमदनगरवर हल्ला केला आणि जेवढा मुलूक मोगलांना त्यांनी दिलेला तो सर्व मुलूक त्यांनी निजामशाहीमध्ये परत मिळवला. अहमदनगर हातातून गेला ही बातमी शहाजहानला मिळाली आणि शहाजहान मोगल सैन्य घेऊन पुन्हा दक्षिणेकडे निघाला आणि ह्यावेळी निजामशाही सैन्यावर तो तुटून पडला. दिवस रात्र तुटून पडला. यावेळी मात्र मलिक अंबर पूर्णपणे खचला आणि मोगल शक्तीसमोर आपला काहीही निभाव लागणार नाही हे त्याच्या लक्षात आले. शेवटी या दिवसरात्र हल्ल्यांना त्रस्त होऊन मलिक अंबरने मोगलांशी तह केला. या तहात अहमदनगर, त्याचा आसपासचा मुलूक, बरीचशी दौलत ही मोगलांच्या हवाली केली. पुढे आजारपणामुळे मलिक अंबरचे निधन झाले. मलिक अंबरचे निधन होताच शहाजहानने लुखजी जाधवरावांच्या मदतीने पुन्हा निजामशाहीवर आक्रमण केला. या काळात 1627च्या काळात दिल्लीचा बादशाह जहांगीर हा मरण पावला. त्याच्यामुळे त्याचा मुलगा म्हणजे शहाजहानला पुन्हा दिल्लीला जावे लागले. दिल्लीला जाण्या अगोदर त्याने काही फौज लुखजी जाधवरावांकडे दिली. ह्या बाजूला शहाजीराजांनी साबाजी अनंत यांच्या साह्याने निजामशाहीशी बोलणे चालू केले. त्या काळामध्ये निजामशाही तख्तावर दुसरा मूर्तिजा निजामशाह होता. हा लहान वयाचा होता. त्याच्यामुळे शहाजीराजांनी त्याच्या आईबरोबर त्यांचे बोलणे लावले आणि निजामशाहीचा सर्व कारभार आपल्या हाती घेतला. ह्या बाजूला मोगल सैन्य वारंवार निजामशाहीवर हल्ले करत होते. आता मोगल सैन्य दौलताबादीमध्ये येऊन पोचले. दौलताबादीमध्ये चढाई करू लागले. तेव्हा शहाजीराजांनी निजामशाहीच्या अल्पवयीन राजाला व त्याच्या आईला दौलताबादीमधून काढले आणि कल्याणजवळील कासार घाटात माहुली नावाचा किल्ला आहे त्याच्यामध्ये त्याला ठेवले. ही बातमी जाधवरावांना मिळाली आणि जाधवरावांनी त्वरित आपली फौज घेतली आणि माहुली किल्ल्याला वेढा लावला आणि सतत माहुली किल्ल्यावर आक्रमण करत होते. जवळजवळ 6 महिने हा किल्ला शहाजीराजांनी लढत ठेवला. काही किल्ल्या मोगल सैन्य पाठी हटत नव्हते. किल्ल्याभोवती दिवसेंदिवस मोगल सैन्य वाढतच चालले होते. शहाजीराजे दिवस रात्र शत्रूशी लढत होते. त्याचवेळी निजामशाहीच्या आईचे मन फिरले. शहाजीराजांना याचे फार दुःख झाले. जाधवरावांनी किल्ल्याभोवती भक्कम असा वेढा लावला होता.
काही केल्या शहाजीराजे हा वेढा तोडू शकत नव्हते. जाधवरावांनी किल्ल्याला पूर्णपणे बंदिस्त करून ठेवले होते. आता जाधवरावांनी निजामशाहीशी बोलणे चालू केले. जाधवरावांनी अतिशय चतुराईने हळूहळू निजामशाही सरदारांशी बोलणे चालू केले, कारण की निजामशाही सरदारांना माहिती पडले होते की जाधवरावांनी जो वेढा लावला आहे तो वेढा फोडणे आता अशक्य होत आहे. तेव्हा निजामशाही सरदार हे जाधवरावांशी बोलू लागले आणि हळूहळू जाधवरावांनी अतिशय चतुराईने निजामशाहीच्या मोठ्या मोठ्या सरदारांना आपल्या बाजूला वळवून घेतले. शहाजीराजांनी विचार केला की आपण ज्यांच्या बाजूने लढत आहोत तेच आपल्याबरोबर नाहीत, मग आपण केलेल्या कष्टाचा काय फायदा. शहाजीराजांना याचे फार दुःख झाले. अत्यंत दुःखी मनस्थितीमध्ये शहाजीराजांनी शेवटी मजबूर होऊन आपली फौज घेऊन निघायचे ठरवले आणि एके रात्री अचानक किल्ल्याचा वेढा तोडून ते पार निघून गेले. शहाजीराजे माऊली किल्ल्यातून जेव्हा निघाले त्यावेळी जिजामाता त्यांच्याबरोबर होत्या आणि सोबत त्यांचा मुलगा संभाजी होता. त्यावेळी जिजामाता 7 महिन्याच्या गरोदर होत्या, परंतु शत्रू पाठीवर असल्यामुळे जराही विश्रांती नव्हती. मोगल सैनिक अतिशय वेगाने शहाजीराजांचा पाठलाग करत होते. रात्र घनदाट होती. जिजामातांना घोड्यावर बसून नेण्यात येत होते. या घोडदौडीमध्ये अतिशय थकवा आला होता. जिजामातांना पोटामध्ये अतिशय वेदना होत होत्या. पाठीवर शत्रू आणि आपल्याबरोबर 7 महिन्याची गरोदर बायको घेऊन पुढे जाण्यामध्ये धोका आहे हे लक्षात घेऊन शहाजीराजांनी जिजामातांना सुरक्षित जागी ठेवण्याचा निर्णय घेतला. पुढे जुन्नरमध्ये श्रीनिवासरावांचे ठाणे होते. शहाजीराजांचे आणि श्रीनिवासरावांचे पूर्वीपासून चांगले संबंध होते. शहाजीराजांनी श्रीनिवासरावांना विश्वासात घेऊन जिजामातांना शिवनेरी किल्ल्यामध्ये ठेवले आणि आपली काही फौज त्यांच्याबरोबर सुरक्षेसाठी ठेवली आणि शहाजीराजे आपला मुलगा संभाजी याला घेऊन निघाले. जाधवराव हे शहाजीराजांच्या मार्गावर तर होतेच. काही दिवसांनी जाधवराव शिवनेरी किल्ल्यावर पोहोचले. किल्ल्यावरील मोठ्या सरदारांनी जाधवरावांना सांगितले की शहाजीराजे आणि तुमच्यामध्ये जे वाद असतील ते राजकीय वाद आहेत, त्याच्यामुळे तुम्ही आपल्या मुलीला त्याच्यामध्ये आणू नयेत आणि जर जिजामाता मोगलांच्या हाती लागली तर ह्याच्यामध्ये नुकसान कोणाचे होईल, त्याचे परिणाम काय होतील ह्याचा जरा विचार करा. ही गोष्ट जाधवरावांच्या लक्षात आली आणि त्यांनी आपल्या मुलीची भेट घेतली. पिता आणि पुत्रीमध्ये खूप वाद झाला. जाधवरावांनी जिजामातांना सिंदखेडा जायची विनंती केली, पण जिजामातांना ते मान्य नव्हते. जाधवरावांनी खूप प्रयत्न केले, पण जिजामातांना ते तरीही मान्य नव्हते. शेवटी जिजामाता शिवनेरी किल्ल्यामध्येच राहिल्या. किल्ल्यामधून निघताना जाधवरावांनी आपली काही फौज ही जिजामातांच्या सुरक्षेसाठी ठेवली होती. शिवनेरी किल्ल्यामध्ये बाळकृष्णपंत हनुमंते, शामराव निळकंठ, रघुनाथ बल्लाळ कोरडे असे 3 विश्वासू माणसे हे जिजामातांची काळजी घेत होते. पण तरीही आपल्या पतीवर आलेले संकट आणि त्याचबरोबर आपला लहान मुलगाही त्यांच्याबरोबर आहे ह्या विचाराने जिजामातांचे मन व्याकुळ झाले होते आणि त्याच्यामुळे त्यांच्या तब्येतीवर ह्याचा परिणाम होत होता. त्यांची तब्येत ढासळत चालली होती. अशा कठीण परिस्थितीमध्ये त्यांना चिंता दिवस रात्र सतवत होती. पतीवरचे संकट, मुलावरचे संकट, राज्यावर आलेले संकट, मन चिंतेने व्याकुळ झाले होते. परिस्थिती कठीण होती. या परिस्थितीतून मार्ग काढायचा होता. किल्ल्यामध्ये शिवाई देवीचे मंदिर होते. जिजामातांनी ह्या परिस्थितीतून मार्ग काढायसाठी शिवाई देवीस नवस केला. असा नवस केला की माझ्या पतीवरचे संकट मिटू दे आणि जर माझ्या पोटी पुत्र जन्माला आला तर त्याला तुझे नाव देईन. शेवटी असंख्य संकटातून मार्ग निघाला. शत्रूचे आक्रमण, कठीण मनस्थिती, कठीण परिस्थिती अशा अनेक संकटांना सामोरे जाऊन शेवटी जिजामातांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आणि अशा प्रकारे मराठा साम्राज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. किती संकटे आली, किती कठीण प्रसंग आला. परिवारावर आलेले संकट, पतीवर आलेले संकट, राज्यावर आलेले संकट, मुलावर आलेले संकट, स्वतःवर आलेले संकट अशा अनेक संकटांमधून मार्ग काढून राजमाता जिजामातांनी स्वराज्याच्या सूर्याला जन्म दिला. ह्या तेजस्वी पुत्राचे नाव शिवाजी ठेवण्यात आले. प्रसंग कठीण होता, पण तरीही ह्या शुभवार्तेने प्रत्येकाच्या मनामध्ये उत्साह, आनंद आणि शुभसंकेत निर्माण केला. शिवबांच्या जन्माने गडावर होईल तेवढा उत्सव केला. साधू संतांना जेवण दिले, ब्राह्मणांना जेवण दिले, गोरगरिबांना दानधर्म केला. अशा प्रकारे अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये आपल्या महाराजांचा जन्म झाला. तर आज आपण पाहिले राजमाता जिजामातांनी अतिशय कठीण प्रसंगांना सामोरे जाऊन
अतिशय अडचणींना सामोरे जाऊन त्या अडचणींमधून मार्ग काढून तेजस्वी पुत्राला जन्म दिला. तर आज आपण इथेच थांबणार आहोत. भेटूया मराठ्यांच्या इतिहासाच्या पुढच्या भागात. धन्यवाद.